हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. लाईफमध्ये सेटल होण्याचं वय असते का? मला कधी कधी काही मुलं भेटतात, ती खूप असं इनविजिबल प्रेशरमध्ये असतात. हे इनविजिबल म्हणजे न दिसणारं प्रेशर त्यांना काय आहे, म्हणजे त्यांचे बरोबरीची मुलं, त्यांचे वयाची मुलं व्यवस्थितपणे सेटल झालेली आहेत आणि ही मुलं सेटल झालेली नाही आहेत. म्हणून आई वडील पण म्हणतात किती काळ बसून खाणार, अमुक तमुक भूमिभार अमुक तमुक नको ते शब्द वापरतात. म्हणून मी हा व्हिडिओ करते. त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक पालकासाठी आणि प्रत्येक मुलासाठी समर्पित आहे. आता असं का होते, ह्याला मला वाटते पहिलं कारण म्हणजे हे बघा, IT इंडस्ट्रीत जाणारी इंजिनियर मुलं, बी म्हणा, बी टेक झाला की 21व्या वर्षी होते, 21-22व्या वर्षी, आणि ती 22व्या वर्षी नोकरीला लागतात. आणि IT मध्ये माहीत आहे आपल्याला भरपूर पगार मिळतो, त्यामुळे ती व्यवस्थित लगेच सेटल होतात. पण बाकीची मुलं, जे मुलांनी MCA केला असेल, LLB LLM केला असेल, इवन मेडिकल MBBS MD करत असलेली मुलं, ही काही तेवढे सेटल होत नाही. त्यांना सेटल व्हायला जरासा वेळ लागतो. आई वडिलांना हे समजत नाही. ती मुलं का तेवढे लवकर सेटल झाली, म्हणजे त्यांना ओके 21-22व्या वर्षी नोकरी मिळाली आणि त्यामुळे ती स्टेबल झाली. स्टेबल म्हणजे पैशाची स्टेबिलिटी आलीच. पण हे बाकीचे मुलांना ह्याच्यामुळे काय फायनान्शियल स्टेबिलिटी तरी आलेलीच नाही, अँझायटी आहे, आणि हे सगळे प्रेशरमुळे ती खूप नाराज होतात. त्यांना वाटतं ही बाकीची मुलं सक्सेसफुल का, आपण सक्सेसफुल नाहीये का? पण बाळांनो, असं काही नाहीये. आणि एक म्हणजे स्टेबिलिटी यायला किंवा सेटल व्हायला ठराविक वय नाही, हे प्रत्येकाचं वय वेगवेगळं आहे. आता डॉक्टर झालेली कितीतरी मुलं MBBS झाल्यावर MD म्हणा वगैरे करून 30-32 वर्षाला सेटल होतात. इन द सेम वे हे सेटल होण्याचं वय प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. कोणी मुलं झाली असतील 22-23ला सेटल, कोण 25ला होतील, कोण 30ला होतील, कोण 40ला पण झालेली आहेत. त्यामुळे बिलकुल तुम्ही हे प्रेशर घ्यायचं नाही. फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकर असतील किंवा लता दीदी असतील, हे सगळे त्यांचं करिअर 16व्या वर्षी चालू केलं आणि लगेच ते स्टेबल झाले. पण प्रत्येकाला असं घडते का? प्रत्येकाला असं घडते प्रत्येकाच्या आयुष्यात? प्रत्येक जण 16व्या वर्षी करिअरमध्ये सेटल होतो? नाही. काही लोकांमध्ये घडत असेल, नाही म्हणत नाही मी, पण सर्वसामान्यपणे नाही. आणि हे आपलं सेटल होण्याचं वय हे प्रत्येकाचं निराळं असते, वेगळं असते. त्यामुळे ह्याच्यासाठी आपण बिलकुल मुलांना प्रेशराईज करू नये, कंपेअर करू नये. तुम्हाला एक गोष्ट सांगाय, तुम्हाला चायनीज बॅम्बू म्हणून माहीत आहेत का? एक बॅम्बू आहे म्हणे, मी पण पाहिलेलं नाही, खूप वाचले त्या बॅम्बूबद्दल. त्याची बी पेरल्यावर 10-12 वर्ष तुम्हाला काही दिसत नाहीये. तुम्ही फक्त पाणी घालत राहायचं. 10व्या वर्षानंतर तर बॅम्बू असं वर येताना दिसते, तर 6 महिने किती तरी 10-12 फुटानं वाटते.
इन द सेम वे प्रत्येकाचा सेटल होण्याचा काळ वेगळा असेल आणि कधी कधी स्लो अँड स्टेडी विन्स द रेस आपण म्हणतो. इन द सेम वे कोणाकोणाचं आयुष्यातलं सेटल व्हायचं अगदी स्लोली चालत असेल, एकदम नाही. फॉर एक्झाम्पल काही गोष्टीतनं वेळ लागतो. तर तुमचा बिझनेस असेल किंवा काही जॉब्समध्ये सुद्धा वेळ लागतो. फॉर एक्झाम्पल LLB वगैरे होऊन वकिलीला गेलेली मुलं, त्यांना गेलं की कोणी लाखाच्या कोटींच्या केसेस देत नाहीयेत. पहिल्यांदा त्यांना काय असते, हे फक्त काम किंवा त्याच्या आधी कामही नाही, पैसाही नाही. नंतर काम असते पण म्हणावं तेवढा पैसा मिळत नाही. नंतरचं थोडे वर्षांना पैसा पण मिळतो, काम पण असते. त्याचे नंतर पैसा भरपूर मिळतो, काम अगदी थोडं असते. का म्हणजे त्यांचे हाताखाली असिस्टंट्स भरपूर असतात. त्यामुळे हे स्लो अँड स्टेडी आहे. काही गोष्टी अशा असतात, काही प्रोफेशन असे असतात. म्हणून आपण आपल्या मुलांना, बाकीची मुलं 25व्या वर्षी सेटल झाली व्यवस्थित, म्हणजे 21-22ला ते नोकरीला लागले, 25व्या वर्षापर्यंत त्यांचं लग्न झालं, सगळं झालं, 4 व्हीलर गाडी झाली, घर झालं, सगळं A to Z झालं. म्हणून आपली मुलं झाली नाही म्हणून मुलांना आपण रागवत बसू नये. इन द सेम वे कितीतरी आर्टिस्ट असतील किंवा बाकी कितीतरी स्किल वाली मुलं असतील, तर सिंगिंग असेल, डान्स असेल, काही वेगवेगळे स्किल्समध्ये हेच सुद्धा खूप वेळ लागतो. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, प्रत्येकाची स्वतःची स्पीड असते. सगळ्यांची स्पीड सेम नाहीये, प्रत्येकाची स्पीड वेगवेगळी असते. त्यामुळे आपण एक मुलगा 25व्या वर्षी वेल सेटल्ड झाला म्हणजे एक झाला नाही म्हणजे हा काही नालायक आहे, ह्याला काही कळत नाहीये, हा काही अपयशी आहे, असं नाहीये. आणि हल्ली काय झाले माहितीये का, एस्पेशली सोशल मीडियामुळे इथे सगळी स्वप्न विकली जातात. तुम्ही बघता, हा माणसानं अमुक केलं, अहो 8व्या वर्षी हा मुलगा अमुक कोटी लाखांना कोटीनं मिळवतो, हा 10व्या वर्षी हे करतो. म्हणून काही आपण आपले 8व्या वर्षाचे किंवा 10व्या वर्षाचे मुलाला प्रेशराईज करायचं, तो करतो म्हणजे तू कर म्हणून. यू आर नेव्हर लेट. लक्षात ठेवा, प्रत्येकाचा प्रगती करायची आपापली स्पीड असते. तुम्ही कितीतरी वर्ल्डमधले कशाला, तुमचे गावातले आजूबाजूचे लोकांना बघा, त्यातले कितीतरी लोक 32व्या वर्षी 35व्या वर्षी वेल सेटल झालेली असतील. म्हणजे काही 25व्या वर्षीच व्हायला पाहिजे असं नाहीये. किंवा सक्सीड बिफोर 25 हल्ली जनजीला वाटते तसं, पण प्रत्येक जण काही 25व्या वर्षाच्या आधी सक्सेसफुल होतो असं नाहीये. आणि स्वप्न विकणारे आहेत आणि ती स्वप्न खरेदी करणारे पण आहेत, लाखो रुपये देऊन खरेदी करणारे पण आहेत. म्हणून चालले. पण आपण, आपल्याला कशाची आवड आहे, आपण काय करू शकतो हे विचार करायला पाहिजे. आणि आपल्याला, आपण 25-28व्या वर्षापर्यंत सेटल झालो नाही तरी काही काळजी करायचं कारण नाही. पण प्रयत्न चालू ठेवायचा. सेटल झाला नाही तरी जे काही तुमचे आवडीचं छोटं मोठं काम करत राहावा. का म्हणजे काम करायची सवय पाहिजे. नाही की आपल्याला काम करायची सवय नसली की ऑल ऑफ ए सडन काम करा म्हटलं की कोणालाही शक्य होत नाही. आणि इनविजिबल प्रेशर बिलकुल घेऊ नका. कितीतरी लोक बघा तुम्ही, इवन वयाचं 60व्या वर्षी वेल सेटल झालेले आहेत. किंवा अमेरिकेचे फर्स्ट प्रेसिडेंट आपण बघितले, प्रत्येक गोष्टीत त्यांना फेल्युअर मिळत होतं. लग्न मोडलं, इलेक्शन कंटेस्ट केले, तिथे हरले,
व्हाईस प्रेसिडेंट म्हणून हे केले, हरले, पण शेवटी अमेरिकेचे प्रेसिडेंट झाले का नाही? त्यांना काय आपण फेलियर म्हणणार का? म्हणजे असं काही नाही आहे. तुमच्या आजूबाजूला पण अशी लोक असतील, बघा तुम्ही. त्यामुळे आपल्याला सेटल होण्यासाठी कुठलंच वय नाही. प्रत्येकाचा वेग वेगळा असतो. आपली आपली गती असते. आपले गतीप्रमाणे आपण सेटल होत असतो. हॅव ए गुड डे.